राज्यामध्ये रोल ॲक्टिव्ह केसेस जवळजवळ 1,30,000 आहेत आणि यामध्ये मला सर्व ठिकाणी जरी रुग्ण वाढत असतानाचं चित्र दिसत असलं तरी त्यातली एक महत्त्वाची जमेची बाजू अशी आहे की 85% रुग्ण हे एसिम्प्टमॅटिक आहेत, त्यांना कुठलेही लक्षणं नाहीत आणि त्यामुळे होम क्वारंटाईन असणारे किंवा घरीच राहण्याच्या आवश्यकता असणाऱ्यांची संख्या मोठी आहे। हे नक्कीच आहे की त्यामध्ये आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागेल, त्यांच्याकडे अधिक मॉनिटरिंग प्रॉपरली त्यांची करावी लागेल। त्याचबरोबर साधारणपणे जर आपण बघितलं तर रुग्णालयात जे लोक भरती असतील त्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन बेडवर असणारे रुग्ण हे एकूण हॉस्पिटलमध्ये भरती असणारे जे रुग्ण आहेत त्यांच्या संख्येमध्ये 5% आहेत आणि ICU मध्ये असणाऱ्यांची संख्या 3.8% आहे। मागच्या 8 दिवसामध्ये आपण साधारण अलीकडच्या काळातला जर मृत्यूदर बघितला तो जुना आपला जो मृत्यूदर 2.5% होता तो आता या आठवड्यात 0.4% आलेला आहे आणि त्यामुळे माझं महाराष्ट्राच्या सर्वच जनतेला आवर्जून सांगणं आहे की पॅनिक होण्याची परिस्थिती नक्कीच नाही आहे, काही घाबरण्याची परिस्थिती नक्कीच नाही आहे। हॉस्पिटल्समध्ये बेड्स उपलब्ध आहेत, ऑक्सिजन बेड्स आहेत, क्रिटिकल पेशंट्सला सगळ्या ICU बेड्स उपलब्ध आहेत। एक जरूर आहे की या जो काही सेकंड सर्ज जो आज आपल्याला जी परिस्थिती पाहायला मिळते त्यामध्ये इन्फेक्टिव्हिटी ही नक्कीच जास्त आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एका घरात झालं की ते पूर्ण घर व्यापलं जात आहे आणि म्हणूनच आपल्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, कोविड व्हायरस बरोबर आज आपल्याला कशा पद्धतीनं राहायला पाहिजे तर ती SMS सिस्टम, सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटाइज्ड हँड्स हे निश्चित प्रकारे मला महत्त्वाचं वाटतं। ही सगळी परिस्थिती आपल्याला टॅकल करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी हा व्हायरस करण्याच्यासाठी आपण काय करतो आहोत तर जरूर आपलं 3T प्रिन्सिपल केंद्र शासनाच्या पथकाने सुद्धा तेच सांगितलं की 3T प्रिन्सिपलचा अधिक कडक पद्धतीनं अंमलबजावणी करा। मग त्याच्यामध्ये ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आहेत, त्यावर आपण अधिक लक्ष देतो आहोत। आज प्राईम मिनिस्टर बरोबर झालेल्या डिटेल 2 तासाच्या PC मध्ये सुद्धा यावरच भर देण्यात आलं की पूर्वीसारखं ट्रॅकिंग ट्रेसिंग 1:20 किमान किंवा 1:30 पर्यंत आपण घेऊन जायला पाहिजे। जरूर सध्याच्या ट्रॅकिंगमध्ये मोठी अडचण आहे, त्याचं कारण असं आहे की आपण पूर्वी क्लोज डाऊन केलं होतं पण आता सगळं ओपन अप केलेलं आहे। त्यामुळे आपले हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स म्हणजे आपण परिवारातले मेंबर्स म्हणून त्यांना आपल्याला ट्रॅक करता येईल, परंतु लो रिस्क कॉन्टॅक्ट्समध्ये आपण ज्यांच्या संपर्कात आलो, एखादा रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेलेला व्यक्ती खूप लोकांच्या संपर्कात येतो, पण त्याला कुठे कुठे आपण ट्रॅकिंग करणार, तर ही सगळी अडचण आपण प्रधानमंत्र्यांच्या VC मध्ये सुद्धा प्रकर्षाने राज्याच्या वतीनं सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे। मला एवढंच सांगायचं आहे की हे जरी अवघड असलं तरी आपल्याला जाणीवपूर्वक यात लक्ष घालावंच लागेल। अशाच सूचना केंद्र शासनाच्या वतीनंही आपल्याला मिळाल्या ज्याची अंमल आपण येणाऱ्या काळात अवघड असलं तरी करणार आहोत, हे मी या निमित्ताने जरूर सांगणार आहे। सर्व्हिलन्स वापर अधिक जास्त करावा, म्हणजे आपण जसं माझे कुटुंब माझी जबाबदारी या नावाखाली आपण प्रत्येक कुटुंबामध्ये गेलो आणि प्रत्येक कुटुंबामधले कोमॉर्बिड लोक सापडवले, ILI सारी सारखी परिस्थिती असणारे लोक सापडवले आणि त्यांची टेस्टिंग केली आणि त्यातून आपल्याला भरपूर अशा केसेस सापडल्या, तर त्या अनुषंगाचं सर्व्हिलन्स सुद्धा पुन्हा करावं अशी सुद्धा त्या निमित्ताने सूचना आहे। त्याबाबतही आम्ही गंभीरतेने ही करण्याचा निर्णय घेत आहोत। त्यामुळे सर्व्हिलन्स करण्याचं परिस्थिती असेल, ट्रॅकिंग ट्रेसिंगच्या संदर्भाने परिस्थिती अवघड आहे, परंतु तरीसुद्धा त्यामध्ये एक मिशन मोडवर
काम करणं हा पण आपण एक त्या ठिकाणी ठरवण्याचा विषय आहे. टेस्टिंग आपण प्रति दशलक्ष म्हणजे पर मिलियन आपण 1,34,000 करतो आहोत. टेस्टिंग कमी करतो आहोत असं नाही, खूप मोठ्या पद्धतीनं आपण टेस्टिंग करतो आहोत. आणि टेस्टिंगमध्ये सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये जे केंद्र शासनाला अभिप्रेत असतं की किमान 70% तरी RT-PCR असावं, तर आपलं त्यापेक्षाही जास्त RT-PCR टेस्टिंग आहे. आणि त्यामुळं RT-PCR टेस्टिंगची पॉझिटिव्हिटी रेट ही नक्कीच खूप जास्त आहे कम्पेअर टू रॅट म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट. आणि त्यामुळं प्रधानमंत्री महोदयांनी हा पण एक प्रकारे खरं तर अनेक राज्यांवर अशा पद्धतीनं सांगितलं की जे UP असेल, केरळ असेल, अनेक राज्य आहेत की ज्या ठिकाणी फक्त रॅट टेस्टिंग केली जाते. RT-PCR जी गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे ती केली जात नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मात्र आपण मोठ्या संख्येने RT-PCRच करतो. त्यामुळे सुद्धा आपला पॉझिटिव्हिटी रेट कदाचित जास्त असू शकेल जो रॅटमध्ये नसतो. त्याचबरोबर साधारणपणे होम आयसोलेशन जेवढे काही लोक आहेत त्यावर सुद्धा आपण अधिक लक्ष देऊन आहोत किंवा त्याचं मॉनिटरिंग अधिक चांगल्या पद्धतीनं करावं अशा सूचना होत्या, त्याही आपण निश्चित प्रकारे त्या ठिकाणी करतो आहोत. या सगळ्या गोष्टी आता कोरोनाच्या संदर्भात सांगितल्यानंतर मला असं वाटतं वॅक्सिनेशनवर खूप महत्त्वाचा भर देण्यात आलेला आहे. तो वॅक्सिनेशनच्या संदर्भातली माहिती मी अशी सांगेल की एकूण 1880 सेंटर्स महाराष्ट्रामध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि त्यामध्ये आत्तापर्यंत आपण 33,65,952 एवढ्या लोकांना लसीकरण करण्यात आलेलं आहे. या लसीकरणाचा जो समाजाचा घटक आहे त्यामध्ये हेल्थ वर्कर्स, त्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, त्यामध्ये 60+ लोक आणि 45+ कोमॉर्बिड लोक अशांचा समावेश आहे. या सगळ्यांच्या मध्ये आपण जर आज बघितलं तर कालचं वॅक्सिनेशन किती झालं, तर कालचं वॅक्सिनेशन 2,32,340 झालं. आपण आता 3 लाखाच्या गतीनं वॅक्सिनेशन करायचंच असा निर्धार आपण केलेला आहे. आणि त्यामुळे 3 लाखांनी जर आपल्याला वॅक्सिनेशन करायचं असेल तर आपल्याला वॅक्सिनेशनची गती जी आपली वाढवलेली आहे त्यासाठी लागणारं वॅक्सिन सुद्धा तेवढ्याच गतीनं प्राप्त होणं गरजेचं आहे. साधारणपणे 1,77,00,000 लोकांना इथून पुढे आपल्याला वॅक्सिनेशन करायचं आहे. त्यासाठी अंदाजे 2 डोसेस जरी पकडले तरी सुद्धा 2,20,00,000 डोसेस आपल्याला येणाऱ्या 3 महिन्यामध्ये आवश्यक आहे. कारण हे टार्गेट आपल्याला 3 महिन्यामध्ये पूर्ण करायचं आहे. त्यासाठी साधारण दर आठवड्याला आपल्याला 20,00,000 डोसेस आवश्यक आहेत. आणि म्हणून ह्या 20,00,000 डोसेसची मागणी आपण दर आठवड्याला व्हावी अशी मी स्वतः काल माननीय हर्षवर्धनजी जे केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्री आहेत त्यांना स्वतः समक्ष भेटून दिली आहे. भारताचे जे सचिव आहेत या विभागाचे, स्वास्थ्य विभागाचे श्री राजेश भूषण, त्यांना समक्ष जाऊन पत्र दिलंय आणि ही मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी जे आज सांगण्यात आलं किंवा काही मला वाटतं केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा काही ट्विट केला की ज्यामध्ये असं सांगण्यात आलं की अजून साधारण 31 लाख अजून आपल्याकडे वॅक्सिन्स उपलब्ध आहेत. 3 लाखाच्या दररोजच्या वॅक्सिनेशनच्या कार्यक्रमानुसार फक्त 10 दिवसाचा स्टॉक उपलब्ध आहे असं आरोग्य मंत्री या नात्याने मी स्वतः राजेश भूषण यांना सांगितलं. आणि आज प्रधानमंत्री महोदयांच्या VC मध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी हे प्रधानमंत्र्यांच्याही कानावर घातलेलं आहे. त्यामुळे आम्ही या गतीनं काम करणार आहोत. त्यासाठी आम्हाला 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे आम्हाला नंबर ऑफ सेंटर्स वाढवून पाहिजे. आज साधारण आम्ही 367 सेंटर्स एकूण मागणी केली, त्यापैकी 209 सेंटर्स आम्हाला उपलब्ध म्हणजे मिळालेले परवानगी, उर्वरित सेंटर्सला परवानगी मिळणं अपेक्षित आहे. आम्ही हे पण सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत 100 बेडचं हॉस्पिटल असेल खाजगी
तरच तुम्ही त्यांना परवानगी देणार, ही जी काही जाचक अट आहे ही अट शिथिल केलीच पाहिजे. किमान तुम्ही 50 बेडेडला तरी उपलब्ध करून द्या ही परवानगी, अशी आम्ही नम्रतेने विनंती केलेली आहे. मला असं वाटतं की शेवटी काय पाहिजे तर त्या ठिकाणी स्पेस उपलब्ध पाहिजे वॅक्सिनेशन करण्यासाठी. त्याचबरोबर त्या ठिकाणी AEFI ज्याला आपण म्हणू ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन, या दृष्टिकोनातून ची उपलब्धता पाहिजे आणि कोल्ड चेन त्या ठिकाणी उपलब्ध पाहिजे. या गोष्टी जिथे जिथे ज्या ज्या हॉस्पिटलला असेल त्या हॉस्पिटलला कदाचित 20 बेडचं असलं काय, 25 बेडचं असलं काय किंवा 50 बेडचं असलं काय दिलं पाहिजे, असा आग्रही भूमिका आम्ही मांडलेली. कदाचित तो राज्याच्या मागणी ही देशाच्या दृष्टिकोनातून एक धोरण म्हणून मान्य होईल अशी आशा मी निश्चित प्रकारे व्यक्त करू इच्छितो. आणि त्यामुळे 2 महत्त्वाच्या मागण्या मी काल स्वतः जाऊन ज्या स्वास्थ्य मंत्र्यांना केलेल्या आहेत. एक, आमच्याजवळ साधारणपणे 150 हॉस्पिटल्सची जी यादी आम्ही पाठवली त्याला आम्हाला परवानगी द्या. दुसरी, आम्हाला 20 लाख दर आठवड्याला लसीकरणाला लस कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड ही उपलब्ध करून द्या. तर त्या बाबतीत त्यांनी सकारात्मकता दाखवलेली, परंतु अपेक्षा ही पण व्यक्त केलेली आहे की आपल्याकडे स्टोरेज करून ठेवू नका किंवा जे काही सेंटर्स दिलेले ते पूर्ण क्षमतेने सेंटर्सनी काम केलं पाहिजे. त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आम्हाला मान्यच आहेत आणि मी स्वतः दररोज वॅक्सिनेशनची प्रत्येक सेंटरची मॉनिटरिंग ॲज अ आरोग्यमंत्री निश्चित प्रकारे करेन आणि प्रत्येक सेंटरवर जेवढी क्षमतेने वॅक्सिनेशन होणं गरजेचं आहे तेवढं कुठल्याही परिस्थितीत वॅक्सिनेशन झालंच पाहिजे हे आम्ही स्वतः त्या ठिकाणी लक्ष देऊ. त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची काळजी घेण्याचा विषय तो म्हणजे वेस्टेज होऊ नये. कारण वॅक्सिन वेस्टेज म्हणजे कुणाचा तरी बिचारा एखाद्या रुग्णाचा त्या ठिकाणी आपण हक्क गमावतोय किंवा नॅशनल वेस्ट करतोय, हा पण एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत वेस्टेज होता कामा नये. 0 वेस्टेज टार्गेट आम्ही प्रत्येक सेंटरला देणार आणि त्यामुळे वेस्टेज होता कामा नये हे पण या निमित्ताने निश्चित प्रकारे आम्ही बघणार आहोत. या व्यतिरिक्त महत्त्वाची जी मागणी राज्य शासन म्हणून आम्ही केलेली आहे, तर मुख्यमंत्री महोदयांनी आग्रहपूर्वक त्या ठिकाणी सांगितलंय ते म्हणजे वॅक्सिन जे काही भारत बायोटेकचं जी टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली त्या टेक्नॉलॉजीने जर ती टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आपल्या हाफकिनला केलं, ज्या ठिकाणी आपली जनावरांच्या दृष्टिकोनातून किंवा ॲनिमल्सच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून वॅक्सिन्स बनवल्या जात आहेत, तर माझं या निमित्ताने एवढंच सांगणं आहे की या बाबतीत 2 पर्याय आहेत. एक, आम्ही स्वतः संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग करू. दुसरा पर्याय असा आहे की ठीक आहे, आमची जागा आणि आमचं संपूर्ण इक्विपमेंट्स आणि मशिनरी वापरा आणि फिल अँड फिनिश या पद्धतीनं तुम्ही सगळंच द्या, आम्ही फक्त फिलिंग करून फिनिश करून देऊ. तुम्ही त्या पद्धतीनं आमच्या असलेली सगळी संसाधनं वापरायला हरकत नाही. त्यालाही मान्यता देण्याच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मकता माननीय प्रधानमंत्री महोदयांनी दाखवलेली आणि म्हणून जर असं जर झालं तर आम्ही त्याच्यामध्ये ही कंडिशन पण जरूर घालणार आहोत की आम्हाला त्याच्यातलं कॅपिटल जेवढं उत्पादन होईल त्यातलं 25% तरी महाराष्ट्राला आम्हाला स्वतःला मिळालं पाहिजे. म्हणजे आपण जी जमीन आणि मशिनरी आणि सगळं देतोय त्यामुळे आपल्याला तेवढी उपलब्धता होऊ शकेल, हाही त्यामागचा एक महत्त्वाचा विषय असणार आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा विषय की महाराष्ट्रातच का वाढतंय, तर त्या दृष्टीनं काही आमचा नवीन स्ट्रेन आहे का, काही व्हायरसनी म्युटेशन झालंय का, या सगळ्या संदर्भात NCDC म्हणजेच जो कम्युनिकेबल डिझीज कंट्रोलची नॅशनल इन्स्टिट्यूट आहे की त्या इन्स्टिट्यूटनी आम्हाला याची खात्रीदायक माहिती द्यावी. कारण आपण अनेक सॅम्पल्स NIV कडे देऊन त्याचे रिपोर्ट्स NCDC कडे पाठवलेले आणि त्याच्या बाबतीतला सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला काही उत्तर अभिप्रेत आहे.
त्यामुळे त्याही गोष्टीनं आम्ही निश्चित प्रकारे काळजी त्या ठिकाणी घेणार आहोत. खास करून मोठ्या पद्धतीनं कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरच्या संदर्भात कंटेनमेंट झोन, मायक्रो कंटेनमेंट झोन करावेत आणि त्याची अधिक चांगली प्रसिद्धी करावी अशी अपेक्षा केंद्रीय आजच्या प्रधानमंत्र्यांच्या VC मधून एक सूचना आलेली. तर त्यामुळं IECच्या माध्यमातून म्हणजेच इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशनच्या माध्यमातून लोकांना या बाबतीत जनजागृती करणं, वॅक्सिनेशनच्या कार्यक्रमाचे असेल किंवा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या कार्यक्रम संदर्भातला विचार असेल, दोन्ही बाबतीत आम्ही IECवर सुद्धा येणाऱ्या काळात अधिक त्या ठिकाणी भर देणार आहोत. त्यामुळे या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं काही चांगली चर्चा त्या ठिकाणी घेतो आहोत. वॅक्सिनेशनच्या हद्दीपर्यंत ज्या जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये वॅक्सिनेशनचा रेट सुद्धा वाढवण्याच्या संदर्भात ज्या सूचना आलेल्या आहेत त्याच्या सुद्धा अंमलबजावणी करण्याच्या संदर्भाने आरोग्य विभाग निश्चित प्रकारे कार्यवाही करेल. In English, just one thing about the vaccines. About the vaccines. एक सवाल ये और कुछ नहीं. Vaccine एक मराठी पूरा जावडेकरांनी जो आक्षेप घेतलाय, प्रकाश जावडेकरांनी जो आक्षेप घेतलाय की लस मुबलक प्रमाणात राज्याला देण्यात आलेल्या आहेत, मात्र राज्य त्या लस त्या प्रमाणात देत नाही आणि लस करू नये. माननीय नामदार प्रकाश जावडेकरांच्या प्रति पूर्ण आदर व्यक्त करत मी माननीय हर्षवर्धनजींना हाच विचार काल सांगितला, राजेश भूषणजींना सांगितला की आम्ही 3 लाखाच्या दराने दररोज वॅक्सिनेशन करत आहोत. त्यामुळे आमच्याजवळ असलेली 30 लाखाची जी उपलब्धता आहे ती 10 दिवसासाठीच आहे. आम्ही कुठलंही असा आक्षेप घेत नाहीयेत की आम्हाला लसीकरणाचा पुरवठा कमी आहे किंवा जाणीवपूर्वक महाराष्ट्राला दिला जात नाही, असं कुठलाही आक्षेप नाही. आम्ही गती वाढवली आहे, आम्हाला त्या गतीप्रमाणे उपलब्ध करून द्या एवढी रास्त आणि अत्यंत योग्य मागणी मला वाटतं आपण करत आहोत. त्याबद्दल कुणाचाही आमचा हेतू आरोप नाही किंवा कुणाबद्दलही आम्हाला आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. मी एवढंच म्हटलेलो आहे की आम्ही गती वाढवलेली आहे, त्यामुळं आम्हाला 2 गोष्टी द्या. एक 20 लाख आम्हाला लागतीलच दर आठवड्याला, आणि दुसरं यासाठी लागणाऱ्या सेंटर्स आम्हाला एक्सपांड करायचे आहेत. त्यामुळे अनेक मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, 500 बेडचे 600 बेडचे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, ते म्हणतात की आम्हाला द्या, परंतु आपण त्यांना देऊ शकलो नाही कारण सगळ्या परवानग्या ह्या केंद्र शासन देतं. आम्ही त्या सगळ्या परवानग्या तिकडे मागितलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या परवानग्या त्यांनी द्याव्यात. ज्या त्यांनी परवानग्या दिल्यात त्या ठिकाणी काही डायलिसिस सेंटर्सला दिल्यात किंवा त्या ठिकाणी आपल्याला लसीकरण करताच येत नाही किंवा त्यांची इच्छा पण नाही, अशा ठिकाणच्याही काही परवानग्या त्यांनी दिलेल्या आहेत. आता आम्ही ती संपूर्ण यादीच जी परवानगीची आहे, ज्या ठिकाणी काम होत नाहीये, ज्या हॉस्पिटल्समध्ये इच्छुक नाहीये, ते हॉस्पिटल्सचे नावं आम्ही त्यांना कळवणार आहोत आणि ते नावं कमी करून खाजगी हॉस्पिटल्सला जिथे अधिक मोठ्या पद्धतीनं लसीकरण होऊ शकेल त्यांचं आम्ही करून घेण्याच्या नावं मंजूर करून घेऊन एम्पॅनल्ड करून घेऊन त्यांना आम्ही लसीकरणामध्ये समावेश करून घेण्याचा विचार आहे. एकच मुद्दा स्पष्ट करा, तुम्ही म्हणता हाफकिनच्या माध्यमातून भारत बायोटेकची लस तयार करण्याचं महाराष्ट्राला परवानगी द्यावी अशी मागणी तुम्ही केली. बिलकुल अशीच मागणी आहे की हाफकिनने जी एवढे मोठ्या पद्धतीनं संशोधन करते, उत्पादन करते लसीचं, त्यांच्यात आपल्याजवळ संपूर्ण यंत्रसामुग्री, जागा मुंबईत अगदी सगळं उपलब्ध आहे. फक्त जर बायोटेकचं आम्हालाही दिलं तर आपण त्या पद्धतीची लस निर्माण करू शकतो. आणि तसं जर नसेल करायचं तर फिल अँड फिनिशच्या पद्धतीनं जरी केलं तरी त्यांनी जसं रेडीमेड करून फक्त आपण ज्याला आपण म्हणतो बॉटलिंग करायचं किंवा काय फिलिंग करायचं फक्त तेवढं जरी केलं तरी आपला एक प्रस्ताव त्यांना दिलाय आणि तो त्यांना नक्कीच आवडलेला आहे. आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी स्वतः त्यात सांगितलं की जरूर देशभरामध्ये जिथे जिथे अशी ज्या राज्यामध्ये अशी व्यवस्था आहे तिथे आम्ही सगळ्यांना अशा पद्धतीची मदत निश्चित प्रकारे करू. केंद्रीय सचिवांनी पत्र लिहिलं आहे की दुसरी वेव्ह, तर त्याबाबत काय म्हणणं आहे की आज प्रकाश जावडेकर हे देखील म्हणजे कोरोनामध्ये देखील मिसमॅनेजमेंट झालंय महाराष्ट्र, राज्य सरकार गंभीरने असा आरोप केला. मला असं वाटतं की 3 लाख
दररोज आपण करतोय, तर त्या बाबतीत कुठंही आजच्या VC मध्ये असा आक्षेप कोणीही नोंदवला नाही. स्वतः प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा आणि जे अमित शहा जे गृहमंत्री, जे समन्वय आणि प्रास्ताविक ज्यांनी केलं, त्यांनी पण सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये टेस्टिंगचं प्रमाण सुद्धा योग्य आहे, RT-PCR प्रमाण सुद्धा योग्य आहे आणि वॅक्सिनेशनमध्ये सुद्धा आपण आता जे वाढवल्याच्या संदर्भात त्यांना आता माहितीची उपलब्ध आहे, त्या संदर्भाने नक्कीच महाराष्ट्रामध्ये वॅक्सिनेशनचं प्रमाण सुद्धा आपण नक्कीच योग्य आहे. मृत्यूदर महाराष्ट्रामध्ये 0.4 वर आलेला आहे. त्यामुळे आपण जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अत्यंत एकाग्रतेने, फोकस कुठेही ढळू न देता आणि संपूर्ण मिशन मोडवर, टीम वर्कने आपण या सगळ्या परिस्थितीला सामोरं जात आहोत आणि ही परिस्थिती निश्चित प्रकारे हाताळत आहोत. जशी आपण पहिली अत्यंत 25-25 हजार दररोज येणारी जी वेव होती, ज्याच्यात पीक होतं, ते पीक सुद्धा आपण व्यवस्थित हाताळलं. त्याच पद्धतीनं किंबहुना आता अधिक चांगला अनुभव घेऊन अधिक चांगल्या पद्धतीनं या परिस्थितीला सुद्धा निश्चित प्रकारे आपण हाताळूच. आणि आम्ही पूर्ण विश्वास दिलेला आहे की आम्ही 100% या सगळ्या गोष्टी कंट्रोल करू. कारण यामध्ये आपल्याला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपल्याजवळ या सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगाने 85% एसिम्प्टोमॅटिक असल्या कारणाने आणि आपल्याजवळ संसाधनं सगळे उपलब्ध असल्या कारणाने कुठेही काळजी करण्याचा आणि पॅनिक होण्याचा अजिबात विषय नाही. केंद्र सरकारच्या पथकाने आरोप का केला की राज्यामध्ये चाचण्या कमी होतात? आपण सांगितलं की 70% प्रमाणे त्यापेक्षा जास्त चाचण्या होतात, मात्र केंद्रीय पथकाचा अहवाल आहे की चाचण्या कमी होतात आणि ते वाढवा. 1,38,000 चाचण्या दररोज साधारण दर पर मिलियन आपल्या त्या ठिकाणी होत आहेत. आता मला म्हणायचं की साधारण लाखभर आपण रोज पण करतो आहोत. यामध्ये एक अपेक्षा आहे त्यांची की संख्या वाढतीये, तर जरूर आपण आणखीन वाढवावं. तर आपण आणखीन वाढूया. टेस्टिंग वाढवायला आपण काय काय करू शकतो? तर महाराष्ट्रामध्ये RT-PCRच्या लॅब्स सर्वात जास्त संख्येने आहेत. जवळजवळ 500-550 लॅब्स आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि त्या पूर्ण क्षमतेने काम कराव्यात हे आमचं आरोग्य विभाग म्हणून आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे RT-PCR एखाद्या लॅबमध्ये जर 700 सॅम्पल्स टेस्टिंग होऊ शकत असतील दिवसभरामध्ये, तर ते 700 झालेच पाहिजे अशी आमची त्यामधली परिस्थिती राहील. म्हणून RT-PCR पूर्ण क्षमतेने आम्ही त्याचा वापर टेस्टिंगचा करूया. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त टेस्टिंग करायचे असतील तर त्या मात्र आपण रॅटच्या म्हणजेच रॅपिड अँटीजन टेस्टच्या पण करूया. पण त्याचं जे प्रमाण केंद्र शासनाला अभिप्रेत आहे 70-30 त्या प्रमाणाच्या अधिक चांगल्या परिस्थितीत आपण आहोत. त्यांना पण सरसकट लस द्यायची का? आज असं काही बैठकीत ठरलं का? आता पण फक्त आपण 45च्या वर ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे त्यांना लस देत होतो. आज असं काही ठरलं का की वय 45 आणि त्याच्यावर त्यांना सरसकट लस देतो? अनेक माननीय मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलं की सर्व आमदारांना, सर्व ड्रायव्हर्सला, सर्व टीचर्सला, अशा अनेक जे समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत की ज्यांना आपण प्राधान्यक्रमाने द्यायला हवं आणि आज त्याच्यामध्ये प्रतिबंध असल्यामुळे आपल्याला सरसकट देता येत नाही, तर ते द्यावं आणि त्यासाठी तुम्ही मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी अपेक्षा अनेक मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. त्याची गांभीर्याने नोंद मला वाटतं केंद्रीय सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात येणाऱ्या काही दिवसांमध्ये अपेक्षा करू की अशा स्वरूपाच्या काही नवीन गोष्टी येतील की ज्यामध्ये कदाचित फार मोठे निर्बंध लसीकरणासाठी असणार नाहीत. NCDC नवीन स्ट्रेन किंवा म्युटेशनच्या संदर्भात भाष्य करणारी एक महत्त्वाची केंद्रीय संस्था आहे, ज्यांच्याकडे आपण सर्व नमुने NIVच्या माध्यमातून राज्य सरकारने पाठवलेले आहेत. सर, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये जी घटना आहे, एका विरोधाचा अपघात झाला होता. हॉस्पिटलच्या बाहेर ओढत असताना डॉक्टरांनी सांगितलं ट्रीटमेंट करा. ट्रीटमेंट केल्यानंतर त्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. अशी घटना जिथेही घडलेली असेल, जिथे असंवेदनशीलता दाखवलेली आहे, जिथे त्यांनी जबाबदारी झटकवलेली आहे, अशा हॉस्पिटल्सवर निश्चित प्रकारे चौकशी करून कारवाई केलीच जाईल. कारण पेशंट हा आपला
केंद्रबिंदू आहे आणि त्याच्याशी प्रतारणा करणं, त्याच्याशी नीट न वागणूक करणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं मला वाटतं की हे बिलकुल सहन करण्याचं कारण नाही. त्यामुळे ज्या हॉस्पिटल्समध्ये मग ते खाजगी असो किंवा सरकारी असो कुठल्याही हॉस्पिटलमध्ये मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत आस्थेवाईक पद्धतीनंच कार्य व्हायला हवं. नाही झालं तर त्याची नक्कीच चौकशी करू आणि भाजपचे नेते महाराष्ट्रातच का कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, कोरोनाचे महाराष्ट्रातच का रुग्ण वाढतात असा सवाल भाजपचे नेते वारंवार उपस्थित करतायत. इतर राज्यांमध्ये वाढत नाहीत, महाराष्ट्रात कोरोनाच्या आडून राज्य सरकारला भ्रष्टाचार करायचा असा आरोप आहे. मला असं वाटतं की कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये कुठेही राजकारण होऊ नये हीच नम्रतेची विनंती मी वारंवार केलेली आहे. आणि मला असं वाटतं की या संदर्भात जे काही असेल ते खात्रीपूर्वक जर असेल कुठलीही गोष्ट तर करावं. आरोप प्रत्यारोप या सगळ्या संदर्भाने होऊ नये अशी माझी सुद्धा पुन्हा पुन्हा नम्रतेची विनंती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी एवढंच सांगेन की राज्य शासन अत्यंत पारदर्शकपणे ना ॲक्टिव्ह रुग्ण लपवतं, ना मृत्यूचे लोक जे काही असतील ते लपवले जात आहेत. सगळं पोर्टलवर क्लिअर कट सांगितलं जातं. RT-PCR अधिक टेस्टिंग केली जाते. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या टीमच्या ज्या ज्या सूचना आहेत त्या सगळ्या पाळल्या जात आहेत. कुठेही त्यामध्ये आपण त्यांना लाईटली घेण्याचा विषय अजिबात केला जात नाही. उलट मी असं म्हणेल की आज प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा अनेक राज्यांचा उल्लेख करून नाम उल्लेख करून सांगितलं की तिथे RT-PCR केल्याच जात नाही, 22% केल्या जात आहेत आणि 70% हे रॅपिड अँटीजन टेस्ट केल्या जात आहेत. त्यामुळे रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये म्हणजे फक्त 30 ते 35% केसेस त्या ठिकाणी खऱ्या आढळू शकतात. नाहीतर निगेटिव्ह ज्याला आपण हे म्हणतो फॉल्स निगेटिव्ह, त्याच्यामध्ये फॉल्स निगेटिव्हचे पर्सेंटेज 70% रॅटमध्ये आहे. आणि त्यामुळे एखादा पॉझिटिव्ह असताना सुद्धा रॅट निगेटिव्ह दाखवू शकतो. आणि लक्षणं तर आहेत म्हणून लक्षणं असणाऱ्यांनी 100% RT-PCR केलंच पाहिजे असं सुद्धा आवाहन मी या निमित्ताने निश्चित प्रकारे मला आणखीन एक महत्वाचा मुद्दा हे सांगायचा आहे की एक कपल नवरा बायको त्यांनी डोस घेऊन सुद्धा काही महिन्यानंतर 2-3 महिन्यानंतर ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. माझं असं मत आहे की डोस म्हणजे शेवटी ते कवच कुंडल आहे. याचा अर्थ काही 100%च प्रोटेक्शन झालं अशातला भाग नाही. आपण जर मास्क वापरणार नसू, आपण जर म्हणजे इन्फेक्शन होणारच नाही अशातला अजिबात भाग नाही आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये डोस हे एक आपल्याला एक प्रोटेक्शन आहे. परंतु अशा काही केसेस ही वस्तुस्थिती आहे की अशा काही केसेस होऊ शकतात. म्हणून ज्यांनी आता 35 लाख लोकांनी वॅक्सिन घेतलेलं आहे, माझं त्या 35 लाख लोकांना या निमित्ताने सांगणं आहे की आपण सगळ्यांनी मास्क वापरलं पाहिजे, सोशल डिस्टन्स मेंटेन केलं पाहिजे. आता आपण एकदमच अमृत घेतलंय आणि आता पुढं आपल्याला काहीच होणार नाही असं कोणीही आविर्भावात राहू नये. आणि त्यामुळे प्रत्येकाने कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरनीच आपलं दररोजचं वर्तन करावं अशी नम्र विनंती आणि आव्हान या निमित्ताने आता हिंदी में क्या चाहिए टेस्टिंग में क्या चाहिए सर टेस्टिंग कम है ऐसा सेंटर बोल रहा है और वैक्सीन दो ही मुद्दे हाफकिन वाला सर वैक्सीन की जो डिमांड है एक्स्ट्रा वैक्सीन की हर 20 लाख जो डिमांड ओके और बैठक में पीएम ने जो कुछ बोला होगा आणि राज्यातील स्थिती पण सांगा किती आपण करतोय काय. आज जो राज्य में परिस्थिति है वो एक्टिव केसेस 1,30,000 है और करीबन ये जो केसेस है उसमें 85% केसेस हमारे एसिम्टोमेटिक है, उनको कोई लक्षण नहीं है.
लेकिन और हमारे CFR जो है केस फैटलिटी रेट वो भी 0.4 है इस वीक का। तो ये स्थिति मैं इसलिए आपको कहना चाहता हूँ कि हमारे जो अस्पताल है उस अस्पताल में ICU के बेड्स, ऑक्सीजन बेड्स, क्रिटिकल पेशेंट्स की संख्या निश्चित तौर पर बहुत कम है। जितने पेशेंट्स एडमिटेड है उसमें 3.5% क्रिटिकल है और ऑक्सीजन पे 5% है। ऐसे कुल मिला के 8% के दरमियान है, बाकी पेशेंट्स एकदम नॉर्मल है। अप्रॉक्सीमेटली 35% लोग